आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आपण होतात आपण सर्व पूर्ण प्रकरण हाताळत काय कायदेशीर बाबी काय होत्या आणि हे प्रकरण मध्ये नेमका काय तोडगा निघालेला आहे. या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे बौद्ध बांधव 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून एका जागेवर स्मशानभूमीचा वापर करत होते, त्या जागेवर शासनाने काही नवीन प्रस्ताव सुरू करण्याचे करत असल्यामुळे ती जागा बौद्ध बांधवांनी आग्रह केला होता की ती आम्हाला स्मशानभूमी म्हणून ठेवावी. आणि त्या दृष्टीनं मग काही लोक उपोषणाला बसलेले होते आणि मग त्यातून एक मध्यस्थी करून गावामध्ये एक सार्वजनिक सर्व समावेशक सर्व समाजाची एक बैठक बसण्याचं तहसीलदार साहेबांनी नियोजन केलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं आज तशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी करण्यात आली. संपूर्ण गावातली त्या ठिकाणी मंडळी होती, विविध जातीचे लोक त्या ठिकाणी होते, बौद्ध समाजाचे सुद्धा लोक त्या ठिकाणी होते. आणि मग त्यामध्ये शासनाच्या वतीनं नायब तहसीलदार त्या ठिकाणी आलेले होते. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नायब तहसीलदारांनी त्यांच्याकडे जी काही कागदपत्र उपलब्ध होती त्या आधारे त्यांनी असं सांगितलं की एक गाव एक स्मशानभूमी अशा प्रकारची शासनाची योजना असल्यामुळे याही गावामध्ये एकच स्मशानभूमी जी सध्या कार्यरत आहे ती सर्वांनी वापरात आणावी आणि त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजाने सुद्धा त्याला मान्यता द्यावी. असं जेव्हा प्रस्ताव आला त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं बौद्ध समाजाच्या लोकांनी पुन्हा अशी मागणी केली की नाही, आम्ही 100 वर्षापासून त्या जागेवर राहतोय, त्यामुळं त्याच जागेची आम्हाला स्मशानभूमी ठेवावी. परंतु शासनाच्या वतीनं जी काही प्रस्ताव पुढे आले त्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी गावाच्या दृष्टीनं गावाच्या विकासाच्या दृष्टीनं शाळा बांधण्याचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक बौद्ध समाजाच्यासाठी एक बुद्ध विहार बांधून देण्याचा आणि त्याला विकसित करण्याचं अशा प्रकारचा प्रस्ताव समोर आल्यामुळे तो प्रस्ताव बौद्ध समाजाच्या मंडळींनी आणि संपूर्ण गावकऱ्यांनी एकमताने मान्य केला. आणि ते मान्य केल्यामुळं आज तशा प्रकारचं ती प्रक्रिया संपली. ओके सर, ते जे गावकरी मंडळी होती जी उपोषणाला बसले होते यांचं समाधान झालं असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही त्यांच्यासोबत नंतर तिथून झाल्यानंतर आम्ही बौद्ध समाजाच्या मंडळींची त्या ठिकाणी येऊन एकत्रितपणे चर्चा केली आणि त्यांना त्या अनुषंगाने आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आता त्या ठिकाणी शाळा जर झाली तर त्यांची मुलं शाळेला जातील, शिकतील आणि भविष्यामध्ये चांगल्या पदावर जातील. त्यामुळे त्यांना वाटतं की ठीक आहे, आता शाळा झाली तर चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर एक धम्माचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून बुद्ध विहार त्या ठिकाणी होणार असल्यामुळं ती गोष्ट त्यांना मान्य आहे. त्यामुळे ते दोघांनी त्या दोन गोष्टीमुळे त्या सर्वांनी मान्य केलं. जातीवादाबद्दल काय सांगा, तुम्हाला वाटतं या प्रकरणामध्ये जातीवाद कुठे दिसून आलाय, तुम्हाला असं वाटतंय का? तसं तर वाटत नाही. एकंदर या सगळ्या प्रक्रियेमध्ये गावाच्या वातावरणावरून आम्ही जेव्हा सगळ्या समाजाच्या समोर बसलो होतो त्यातून तशा प्रकारचं काही वाटत नाही. गावकऱ्याने सुद्धा एकमतानं त्याला संमती दिली. आमच्या गावातून स्मशानभूमीला त्यांना जाण्यासाठी आणि स्मशानभूमी वापरण्यासाठी सर्वांनी आम्ही सर्वजण संमती देतो अशा पद्धतीने सर्वांनी संमती दिलेली आहे, एकमताने संमती दिली. गाव पातळीवर अत्यंत चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीचं प्रत्येक गावात व्हायला हवं. एक गाव एक स्मशानभूमी, एक गाव एक पाणवठा, ह्या ज्या संकल्पना आहेत या सगळ्या मागची भूमिका एकच आहे की सर्व गावातल्या लोकांनी एकत्रितपणे सामोपचारानं एकमेकाला समजून घेऊन एकत्रित राहावं, एकोप्यानं राहावं अशा प्रकारची जी कल्पना आहे. आणि त्याला खरं तर अशा संकल्पनेमुळं मूर्तरूपी येतं आणि त्या दृष्टीने ही संकल्पना चांगली आहे. शेवटचा प्रश्न आता याच्यामध्ये कसं ठरलेलं आहे की मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की ही जी जमीन आहे जी बौद्ध समाजाच्या लोक 100 वर्षापासून वापरतात ती जमीन गायरान जमीन म्हणून आहे. तर या गायरान जमिनीची बुद्ध विहारासाठी जमीन देण्यासाठीची आणि शाळेसाठी सुद्धा जमीन देण्यासाठीची जे काही अधिकार आहेत ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे त्या गावातले बौद्ध समाजातले 4-5 मंडळी आणि इतर समाजातले 4-5 मंडळी असे सगळे मिळून या माननीय नायब तहसीलदारांच्या सोबत माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन तशा प्रकारचा प्रस्ताव देणार आहेत. आणि तो प्रस्ताव
मला असं वाटतं की शासन मान्य करेल, कारण सुरुवातीला ग्रामसभा घेणार आहे का? आता ग्रामसभेच्या दृष्टीने आजच तो ठराव त्यांनी घेतलेला आहे. अच्छा. कारण त्या दृष्टीने त्या तिथले ज्या नायब तहसीलदार आहेत, नायब तहसीलदारांनी त्यांच्या ग्रामसभा अधिकारी जे आहेत त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की हा ठराव जो आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे, संमत झालेला आहे, अशा पद्धतीचं तुम्ही ते रेखांकन करा आणि त्याप्रमाणे त्यांनी ते तशा प्रकारची नोंद घेण्याचं त्यांना सूचना दिल्या. याचा अर्थ ते निश्चितपणे ते प्रशासकीय स्तरावर त्यांच्या स्तरावरती त्या पूर्ण केलेले असणार आहे. सामाजिक जाणीव म्हणून आपण वकील संघ म्हणून आपण स्वतः आपण आणि ऍडव्होकेट विनोद आंबोरे यांनी पुढाकार घेतला. काय वाटलं साहेब आजच्या एकंदरीत आपला जो सक्रिय सहभाग होता? खरं तर आम्हाला सगळ्या तिघांनाही आनंद वाटतो. आम्ही जे वातावरण बघितलं अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटत होतं की काहीतरी वेगळ्या प्रकारचे काही घटनागत त्या ठिकाणी घडेल. काही गावकरी मंडळी, काही बौद्ध समाजातली काही मंडळी एकमेकावरती अशा पद्धतीनं जरा वेगवेगळ्या पद्धतीचे मतांतर करत होते, जरा वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला कुठंतरी आमच्यामुळं, आम्ही दोघं तिघे गेल्यामुळं मला निश्चित वाटतं की आमच्यामुळे त्याला थांबवता आलं आणि व्यवस्थितरित्या ती बैठक होऊन त्यातून मार्ग काढता आला.